मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आता वाजले आहेत काहीतरी 7:45 वाजले. तर आता आम्ही चाललो आहे. आज खूप लेट झालं आहे तर आम्ही निघालो आहे. सो काल शूट करायला नाही भेटलं. निघालो आहे आम्ही. सो तिकडे जाऊन मी डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट करते. हे गाईज, आम्ही पोचलो आहे. तर मी तुम्हाला सकाळी बोललं की आम्ही निघालो आहे, पण मी हे नाही सांगितलं की आम्ही कुठे चाललो आहे. तर आपल्या मुलुंडमध्ये सायप्रेस हिल गार्डन इथे आपला स्टॉल लागतो. स्प्राऊटचा स्टॉल आहे छोटासा. आत्ताच 2 महिने झालं चालू केला आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आपला स्टॉल आहे हेल्दी हाऊसचा. सो आपल्याकडे मूग, मटकी, चणे, वाटाणे हे सगळं बॉईल केलेलं आहे आणि ह्याची एक डिश बनते. सो हे गोल्डन विलेज गार्डन, समोरच जलाराम कार्तिक ज्यूसवाला आहे आणि हे बाजूला गार्डन आहे. हे गार्डन आहे सायप्रेस हिल गार्डन. मुलुंडमध्ये हे गार्डन फेमस आहे आणि ह्याच्या गेटच्या बाजूलाच आपला स्टॉल आहे. तर तुम्ही नक्की विजिट करा. गार्डन आहे. हे गार्डन खूप मस्त आहे. व्ह्यू पण मस्त आहे खूप. आणि इथे सकाळी खूप पब्लिक जॉगिंगला येते. नक्की आपल्या स्टॉलला विजिट करा. आणि तुम्ही मुलुंडमध्ये राहत असाल तर तुम्हाला सायप्रेस हिल गार्डन हे माहीतच असणार. जर तुम्ही भांडूप, ठाणा या साईडला राहत असाल तर तुम्हाला सायप्रेस गार्डन नाही माहीत असेल तर इथे येऊन तुम्ही कोणालाही विचारलं तर तुम्हाला कोणीही सांगेल. कारण की सायप्रेस गार्डन हे खूप फेमस आहे इथलं. तर तुम्ही नक्की या आणि आपल्या स्टॉलला विजिट करा. हे गार्डन आहे. हे गार्डन खूप मस्त आहे. शांत वातावरण आहे. खूप मस्त वाटते इथे येऊन बसायला वगैरे. सो तुम्ही पण या, नक्की विजिट करा आपल्या स्टॉल. आपण आता चाललो आहे घरी. तर आकाश सगळं पॅकिंग करतोय. रोज मीच करते बट आज मी त्यांना सांगितलं करायला. आता 10:30 वाजून गेले आहेत. आता झालं मग आपला स्टॉल बंद होतो. आपल्या स्टॉलचा टायमिंग आहे 7 ते 11 आपला स्टॉल चालू असतो. सो जाऊ आपण आता, भेटू नंतर. आपण निघालो आहे आता घरी जायला. आणि हा टेबल, छत्री, त्याचा स्टँड, थैली, आपण सगळं सामान रोज गाडीवर घरी घेऊन जातो. सकाळी घेऊन येतो कारण की इथं गार्डनमध्ये टेबल वगैरे ठेवायला अलाउड नाही आहे. त्याच्यामुळं खूप स्ट्रगल चालू आहे लाईफमध्ये. लाईफमध्ये स्ट्रगल केला पाहिजे. आपली कमाएगा तो बाद में बैठ के खाएगा. काय हो, स्ट्रगल केला पाहिजे ना. हा, केला पाहिजे. मग करायचं लाईफमध्ये. आता काम करायचं, नंतर आपण मस्त बसून खायचं. एवढं आत्ता 2 महिने झाले बिझनेस टाकून. तर जसा जसा हळूहळू होणार बिझनेस. तर आत्ता चाललो आहे आम्ही घरी. तर नंतर कुठं जायचा प्लॅन झाला की सांगेन मी तुम्हाला. भेटू आपण घरी गेल्यानंतर. आता आम्ही चाललो आहे हिंडायला. कुठे चाललो आपण? कॉलनीत. आता आम्ही कॉलनीत चाललो. भूक लागली आहे खूप. काहीतरी खायला चाललो आहे. मग नंतर तिथून सांगेन मी तुम्हाला कुठे चाललो आहे. जाऊया आता आपण डायरेक्ट नाश्ता करायला. फोनवरच बसलो. कडे आलो आहे नाश्ता करायला कॉलनीमध्ये. लगेच लॉग इन केले आता. मेंदू वडा, इडली. सो भेटू आपण खाऊन. मेंदू वडा खूप मस्त आहे, फेमस आहे अन्नाच्या इकडल्या कॉलनीत आपल्या. मी चाललो आहे आता. पहिलं चाललो आहे पप्पांना टिफिन द्यायला. त्याच्यानंतर मला आकाश माझ्या मैत्रिणीच्या घरी सोडणार आहे. माझी मैत्रीण आली आहे तर मी 2 दिवस झाले बोलली मला भेटायला ये. सो 2 दिवस झालं मी थोडी आजारी होती त्याच्यामुळं नाही जाऊ शकली. बट आज मी चालली आहे. आधी पप्पांना डब्बा द्यायला चालू आहे. बघू, त्याच्यानंतर आम्ही तिकडे जातो. आम्ही आलो आहे आता पप्पांना
टिफिन टिफिन या पप्पांना टिफिन द्यायला आलोय. पप्पा मस्त आरामात बसले. पप्पा या. पप्पा हाय बोला. मम्मी आहे मम्मी व्हिडिओ कॉलवर. मी बोलली आधी मला माझ्या मैत्रिणीकडे सोड. ती बिचारी 2 दिवस झालं बोलत होती ये पण 2 दिवस झालं माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी नाही जाऊ शकले. आणि तिचं लग्न झालं आहे तर ती माहेरी आली आहे. तर म्हटलं भेटून येऊ. तर हा मला नुसतं फिरवायला लागलं. इकडं फिर तिकडं फिर. आता पप्पांना टिफिन दिला तर आम्ही आता नुसतं फिरवतो आहे गाईज आम्हाला. ह्याला लवकर सांगा मला सोडून या मैत्रिणीकडं. ओ हा चाललो तिकडे. आता मी मैत्रिणीकडे जाणार आहे माझ्या. तो तुम्हाला पण दाखवते ती कोण आहे. तिला एक बाबू पण आहे छोटा. आता मला आकाश सोडून गेला आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी. तर आता मी चालली आहे. तुम्हाला दाखवते. प्रगती आहे हा बाबू आहे आणि प्रिया इथे झोपा काढते. या गाईस तुम्ही पण चाय प्यायला. मस्त चाय बिस्किट खाणार आहे आता. नाश्त्याला खूप भूक लागलेली आहे. थोडं लाईटली नाश्ता. ठीक आहे पिक्चर आणि चाय. आज मी जेवण जरा लवकर बनवते कारण मला बाहेर जायचं आहे. सो आज जेवण पण थोडं स्पेशल आहे. स्पेशल खूप दिवस झालं मी आजारी पण होते त्यामुळे चांगलं काही खाल्लं नव्हतं. डॉक्टरनी खिचडी भात खायला सांगितलेलं सपक सपक. सो आज कुछ अच्छा हो जाए. आता मी बटाटे लावते उकडायला. बटाट्याची भाजी बनवायची येल्लो वाली. 2 3 4 5 खूप छोटे छोटे बटाटे आहेत. किती घेऊ समजत नाही. जरा मोठे साईजचे असलं की समजतं. आज जेवायला आहे डाळ भात बटाट्याची भाजी आणि पुरी. मला खूप आवडतं. आणि आकाश पण बोलला की आज जेवायला काहीतरी चांगलं बनव. तर मग हेच मी दुपारपासून ठरवून ठेवलेलं की मला हे बनवायचं. आपण ठेवले तो एक कंप्यूटर से दूसरे कंप्यूटर में फाइल ट्रांसफर कर देगा. और तुम्हारे कपड़े तुम्हारी टाइम पे भी लोग मेरी चीज करते हैं. आकाश बघा मस्त आरामात बसलाय. मस्त चाय पिऊन बघा. मस्त आराम चाललाय लाईफ मध्ये. जाईल आता कामाला. खूप फनी पिक्चर चालू आहे. वो दिन हमारी समझ में आया कि ई गोला के लोगन की चमड़ी बिल्कुल हमरे जैसी है. सिर्फ वो अपने बॉडी के ऊपर फैशन नाम का कोई वस्तु लपेट लेता है. हा आशिष खंडागळे. कालेच्या फ्रेंडचा बर्थडे होता आणि अजून माझी उतरली नाही. आता मी जरा घोडा लावून आलोय परत एकदा. परत पिऊन आलाय आणि पडून पण आलाय. पडून नाही आलोय. ते कालचंच आहे. ते पडून नाही काल आलोय. काल आम्ही हंडी हंडीची लावतो practice. त्याची प्रॅक्टिस आहे. एवढी 3 वाजता practice? प्रॅक्टिस असते आमची. ते कालचं ते आजचं नाही. मग आता कुठे जाणार आहे परत. आणि आता जरा आम्ही करत खिचणार आणि मग जाणार घरी. ओके, आता आशिष परत एक खंडागळे. राऊंड होणार. मग त्यानंतर मी घरी जाणार सेफ डायरेक्ट. हा एवढा पिलाय की ब्लॉग बोलतोय ब्लॉग. आता मला बोलता येत आहे. खूप पिलाय. रोज बोलतो मी पिणार नाही मी सोडली. बट पिलाय बघा तुम्ही. गवास फुल असे डोळे पेंगाळेत त्याचे. कभी नाही सुधरेगा ये. सांगा. आमचा आशिष खंडागळे लाडका खूप लाजतोय. आमच्या धीराचा परम मित्र आहे तो. आमच्या धीराचा परम मित्र आणि माझा भाऊ आहे. लाडका भाऊ आहे माझा. अरे आता हो, रक्षाबंधन पण जवळ येते. मग आता रक्षाबंधन खेळणार आहे आता आम्ही. वाज असं भाऊ खेळणार नुसतं की पिलाय आता. एक गप नाही यार. भाऊ पिला नाही नॉर्मल पिलाय. ओके नॉर्मल. वाजवरे मूवी बघायला जायचं का? वाजवरे मूवी बघायला जायचं का? मिलिंदचा वाजवरे का वाजवा रे. वाजवरे
गिरगावचा लाडका मित्र. वाजव रे बघायला झंग झंग मिळत आहे. झंग 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 झंग. जाऊया ना वाजवारी. काय चालू रे? झंग 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 झंग. कधी जायचं? तू येतो बाब्या? काय नाही मला स्वतः वाजवा कोणीतरी वाजवा मला. चिकडी 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 ठीक आहे चाय. थँक्यू. आम्ही आता जाऊन येतो जरा बाहेर. हो हो चालेल. तुम्ही चाय प्या आणि घरात बसा, मम्मी येईल. हो चालेल. बाय. बाय. आता आम्ही चाललो आहे माझ्या मैत्रिणीच्या स्टॉलवर. तिथे जरा काम होतं म्हणून तिने फोन करून बोलवलं. सो तुम्हाला पण दाखवते तिचा स्टॉल. आपल्या सायप्रेसलाच आहे. स्टॉलवर मानसी, ही मानसी आहे, खायचा स्टॉल आहे. हे आपले तिचे पप्पा आहेत. ब्लॉक मध्ये पप्पी दिली. अहो काय तुमचं पडलं का? हा तिचा स्टॉल आहे सायप्रेसला. तुम्ही विजिट नक्की करा. आणि रक्षाबंधनसाठी पण आले. रक्षाबंधन भावांनो बहिणींना घेऊन जावा. हे रक्षाबंधनसाठी गिफ्ट. सायप्रेस गार्डनच्या बाहेरच तिचा स्टॉल आहे. खोलून दाखवू का? दाखवा. स्टिकर लावले ना. तुम्हाला हे पाहिजे असेल तर इंस्टाग्रामला हिची आयडी आहे मानसी गिरी. बघा. खूप मस्त आहे. आणि ह्याच्यावर चाललोय घरी, चाललोय आम्ही आता. घरी जाऊन मला अर्धा स्वयंपाक मी बनवून आलते, अर्धा बनवायचा आहे. सो आता मी डायरेक्ट स्वयंपाक बनवणार घरी जाऊन. स्वयंपाक झाल्यानंतर आपण डायरेक्ट भेटूया. आपल्या स्टॉलच्या बाजूला नारळ पाणीचा पण एक स्टॉल आहे. हे अन्न आहेत. आणि आपला स्टॉल तिकडे पाठी आहे. हे गाईज, कालचा ब्लॉग मी आज कंटिन्यू करत आहे. सो आता मी स्टॉलवर आहे आणि आपल्या स्टॉलवर आशिष खंडागळे आणि प्रीतम आईवडे आले आहेत. आशिष खंडागळे फर्स्ट टाइम आले आहेत. 2 महिने झालं स्टॉलला आणि आज आलेत. हे काल पण मी आणि आलो होतो प्रीतम रात्री. आईवळे आलेत ते खूप वेळा. असे नाही आले कधी. अशा नाही आले कधी. आज कस्टमर म्हणून आलो आज मी. कष्ट करून आलेत. आज बाब्या तर पहिल्यांदा आलाय. बाब्या बाब्या जाऊ दे, आशिष बोलतो. हनुमानपाड्याचा लाडक्या बाब्या. हे नाही मी लाडका नाही. आज आकाश बनवत रिक्षाने आहे. आला. चालत आला. हॅलो सध्या पडतोय त्याला. मस्त मस्त. आणि मी सकाळ सकाळी मी विचारच केला होता. हो, मी नाव फोन काय पण तुमच्या करणार होतो. नाव काय श्रद्धा शॉपचं? चव्हाण ब्लॉग. हेल्दी हाऊस. काय मी तिला याच्यावर फोनच Instagram करणार ID होतो. काय टाकली? याचा किती बोलतोय मध्ये मध्ये यार. याच्यावर इंस्टाग्राम आयडी काय टाकली यांनी? हे आमचे लेट कस्टमर आहेत रोजचे. रोज लेट येतात हे. लास्ट कस्टमर आहेत हे. हे गाईज, हा व्लॉग मी इथंच एंड करत आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्लॉग. बाय. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.